हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे कसे काढायचे ते शिकायचं आहे। त्यामध्ये आपल्याला अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी शिकायची आहे। त्यामध्ये बघा, छेद समान जर असेल त्यावेळेस आपण काय करतो, छेद समान जर असेल तर अंशांशाची काय करतोय, बेरीज करतोय आणि छेद एकदा घेतोय। त्यावेळेस अंशांशाची बेरीज केली आणि छेद एकदा नेला, किती येईल आन्सर 10/2। याच्यामध्ये बघा आता काय परफेक्ट आन्सर काय येईल आपलं, बे 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 पंचे 10 म्हणजे 5 हे काय आलं आपलं परफेक्ट आन्सर आलं। आता यामध्ये छेद जर समान नसेल तर त्यावेळेस बघा काय करायचे, 7/12 प्लस 5/6। आता याची बेरीज आपल्याला कशी करायची, बेरीज याची आपल्याला तिरकस गुणाकार करून काढायची। तिरकस गुणाकार म्हणजे कसा, 7चा आणि 6चा, 5चा आणि 12चा। बघा 7 गुणिले 6 प्लस 5 गुणिले 12 छेदस्थानी परत छेदाचा गुणाकार 12 गुणिले 6 किती, 7 चौकोन 42 प्लस 12 पंचे 60 12 चौकोन 72 60 आणि 42 किती येतील, 102/72। तर बघा इथं आपल्याला दोन्ही भाग जर दिला तर काय येईल, 36 दोन्ही 72 आणि 51 दोन्ही 102। हे लास्ट आपला आन्सर काय राहील, 51/36 हे आपलं लास्ट आन्सर आहे। हे झालं बेरीज। आता की कशी शिकणार, वजाबाकी पण सेम अशीच मेथड वापरायची। त्यामध्ये बघा एक एक्झाम्पल घेऊया, वजाबाकी 5/7 - 3/7 आन्सर काय करणार बघा, 5 - 3 छेद एक वेळेस घ्यायचा, किती 5 - 3 2/7। हे झालं छेद समान असताना। यानंतर आता छेद डिफरंट म्हणजे वेगळं असताना काय करणार आहोत, 5/7 - 3/4। यानंतर पण काय करायचं, जसं बेरजेमध्ये केलं तसंच काय करायचं, तिरकस गुणाकार करायचं। किती येईल तिरकस गुणाकार केला तर, 5 गुणिले 4 छेदस्थानी 7 गुणिले 4 मायनस 3 गुणिले 7। बघा किती येईल, 5 चौक 20 मायनस 7 त्रिक 21 छेदस्थानी 7 चौक 28 20 मायनस 21 म्हणजे इथं आपल्याला लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची। त्यामुळे काय येईल इथं -20/21 म्हणजे -1 आणि छेदस्थानी 28। हे आपलं झालं आन्सर। हे झालं बेरीज वजाबाकी शिकलाय। आता यानंतर आपल्याला गुणाकार कसा करायचा हे शिकायचं। बघा एक्झाम्पल बघूया गुणाकारामध्ये, 3/7 गुणिले 4/7। तर यामध्ये बघा आपल्याला बेरजेमध्ये आपण तिरकस गुणाकार, इथं तसं काही करायचं नाही। गुणाकार करताना अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार करायचा डायरेक्ट। किती अंशाचा गुणाकार म्हणजे 3 गुणिले 4 4 त्रिक 12 7 गुणिले 7 म्हणजे 7 7 49। इथं बघा कोणत्याही संख्येने याला भाग जात नाही, त्यामुळे हे आपलं लास्ट आन्सर असेल। आता बघा आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण, 3/9 गुणिले 6/3। इथे काय 6 त्रिक 18 9 त्रिक 27। आता बघा इथं पण याला एका संख्येने भाग द्यायचा म्हणजे इथं 3 ने भाग जातो, याला 3 ने भाग जर दिला तर किती येईल, 9 त्रिक 27 आणि 3 चौक 18 म्हणजे 6/9 आन्सर येईल। आणखी पण आपण याला भाग देऊ शकतो लास्ट आन्सर करण्यासाठी। किती येईल, 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 2 छेदस्थानी 3 हे आपलं लास्ट आन्सर आला। तर यामध्ये आपल्याला हे झाली गुणाकाराची मेथड। गुणाकारानंतर काय शिकायचं आहे आपल्याला, भागाकार। भागाकार करताना बघा, भागाकाराचं एक एक्झाम्पल घेऊ। भागाकार 4/8 भागिले 8/12। तर भागाकार करण्यासाठी बघा आपल्याला अगोदर त्याला गुणाकाराच्या रूपांतरामध्ये करा। 4/8 गुणिले, इथं गुणिले जर केलं तर इथं काय होतं, याचा गुणाकार व्यस्त घ्यायला लागतो। गुणाकार व्यस्त म्हणजे छेदाचा अंश आणि अंशाचा छेद। किती आहे आपला छेद 12 आणि अंश किती आहे 8। आता इथे काय करता येईल आपल्याला, 12 चौक 48 8 8 64। इथं आपल्याला याला आपण 12 ने भाग देऊ शकतो। 12 त्रिक 36 12 चौक 48 12 पंचे 60 12 ने नाही, इथं आपण 4 ने भाग देऊ याला। 4 ने जर भाग दिला तर काय येईल, 4 1 4 4 2 8। इथं 4 1 4 2 उरले 4 6 24 म्हणजे 12/16 आन्सर आला। इथं आणखीन भाग जाते, 4 ने जर भाग दिला तर किती येईल, आणखी 4 त्रिक 12 4 चौक 16 म्हणजे लास्ट आन्सर आलाय आपलं 3/3।
आणखीन याला आपण एका मेथडने करू शकतो. ही झाली वन मेथड. याची दुसरी मेथड म्हणजे किती, 4/8 गुणिले इथं काय येईल 12/8 झालेले. इथं आपण डायरेक्ट काय करू शकतो, 4 1 4 4 2 8. इथं परत 2 1 2 2 सकून 12. किती राहिला आन्सर आपलं 6/8. आता याला पण आपण काय करू शकतो, 2 ने भाग देऊ शकतो. 2 3 6 2 4 8. म्हणजे डायरेक्ट हे आन्सर कसं आहे, एकदम जास्त मेथड वापरायला. इथं काय शॉर्टकट मेथड आहे. ठीक आहे.